सर्वांना नमस्कार. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आजचा व्हिडिओ कंझ्युमर कोर्ट म्हणजे ग्राहक न्यायालयाच्या संदर्भातील आहे. आपल्याला सर्वांना EPS 95 ही पेन्शन योजना लागू आहे आणि त्याप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यानंतर जो काही फॉर्म्युला आहे पेन्शनेबल सॅलरी इंटू पेन्शनेबल सर्व्हिस भागीला 70 याप्रमाणे आपली पेन्शन निश्चित होते आणि त्याप्रमाणे आपल्याला पेन्शन मिळत असते. परंतु याला एक अपवाद आमचे मित्र आहेत. काही कारणामुळे सेवेमध्ये खंड पडला तर रुजू झाल्यापासून तर सेवेमध्ये खंड पडेपर्यंत आणि नंतर पुन्हा हायकोर्टाच्या निर्णयामुळे रिइन्स्टेट झाल्यानंतर ती रिटायरमेंट होईपर्यंत अशा प्रकारे CPF सेक्शननी 2 अकाउंट मेंटेन केले. पहिले रुजू झाल्यापासून ते सेवा खंडित होण्यापर्यंत एक अकाउंट आणि पुन्हा रिइन्स्टेट झाल्यानंतर दुसरा अकाउंट. जनरली नियमाप्रमाणे एकच अकाउंट मेंटेन करायला पाहिजे होता, परंतु तसे झाले नाही. आणि जेव्हा 2016मध्ये रिटायर झाले त्यावेळेला त्यांनी जी सेवा खंडित झाली होती आणि पुन्हा रिइन्स्टेट झाले ते आणि रुजू झाले ती तारीख आणि रिटायरमेंटची 2016ची तारीख अशी कन्सिडर केली आणि त्याप्रमाणे दुसरा अकाउंट नंबर रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर बांद्रा मुंबई यांना कळवला. अर्थात या ठिकाणी EPS 95मध्ये या पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी 10 वर्षाची सर्व्हिस आवश्यक आहे आणि त्यामुळे EPFOनी म्हणजे रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर मुंबई यांनी 2007 ते 16 अशी 9 वर्ष काही महिने सेवा होत असल्यामुळे त्यांनी CPF सेक्शननी पाठवलेला जो प्रस्ताव आहे तो फेटाळला. त्यांनी असं लिहून पाठवलं की इनसफिशियंट सर्व्हिस, सेवा फक्त 9 वर्ष काही महिने झाली आहे, त्याच्यामुळे ते इलिजिबल नाही आहेत. आणि हे जेव्हा त्यांनी कळवलं CPF सेक्शनला, CPF सेक्शननी नंतर रुजू झाल्यापासून तर सेवा खंडित होईपर्यंत म्हणजे जवळपास 18 वर्षाची सर्व्हिस त्याच्यामध्ये मेंटेन केलेला एक अकाउंट, त्याच्यानंतर मध्ये जो सेवा खंडित झाला त्यानंतर 2007 ते 2016 असा दुसरा अकाउंट, असे नंतर त्यांनी आपल्या रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनरला कळवले. रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनरनी आक्षेप घेतल्यानंतर किंवा ते पेन्शनसाठी पात्र नाही असे कळवल्यानंतर 2 अकाउंट कळवूनही रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांनी त्याची दखल घेतली नाही आणि आज तागायत त्यांना कुठलीही पेन्शन मिळत नाही. मग आपण विचार केला की लीगल नोटीस पण पाठवली आणि नंतर विचार केला की हे काहीही दाद देत नाहीत आणि म्हणून मग आपण ग्राहक न्यायालयात कंझ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करण्याचं ठरवलं आणि 2024मध्ये आपण केस दाखल केली. त्याचा नंबर आहे CC म्हणजे कंझ्युमर कोर्ट /108/2024 आणि केस दाखल केल्यानंतर 25 मार्च 2026ला त्याचा निकाल लागला आणि निकालामध्ये कंझ्युमर कोर्टाने आम्हाला रिलीफ दिला आणि त्या रिलीफनुसार CPF सेक्शनला आणि
रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनरला आदेश निर्गमित केले की त्यांनी दोन्हीही अकाउंट कन्सिडर करून आणि पूर्ण सेवा कन्सिडर करून त्यांना पेन्शन देण्यात यावी. अशा प्रकारचा हा प्रयोग आम्ही केला आणि तो जवळपास यशस्वी झाला. अर्थात याच्यामध्ये EPF पेन्शनधारक म्हणजे EPS 95 पेन्शनधारक हा कन्झ्युमर आहे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर CPF सेक्शन धारावी मुंबई आणि रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनर हे सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी डेफिशियन्सी इन सर्व्हिस होते त्या ठिकाणी कन्झ्युमर कोर्ट पिक्चरमध्ये होतो. आणि त्याच्यामुळे EPS 95 पेन्शनर हा कन्झ्युमर आणि CPF सेक्शन धारावी मुंबई आणि रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनर बांद्रा मुंबई हे सर्व्हिस प्रोव्हायडर असल्यामुळे आणि त्यांनी सेवेमध्ये कसूर केल्यामुळे आम्हाला तो न्याय मिळावा अशा प्रकारची आम्ही कैफियत त्यांच्यासमोर मांडली. त्यामध्ये CPF सेक्शन आणि रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनर यांनी प्राथमिक स्वरूपाचे आक्षेप घेतले. त्यामध्ये तक्रार मुदतीत नाही, तक्रारदार ग्राहक नाही, नोकरदार असल्यामुळे ग्राहक संज्ञेमध्ये मोडत नाही आणि त्यामुळे ही केस कन्झ्युमर कोर्टामध्ये टेनेबल होत नाही अशा प्रकारचे आक्षेप घेतले. परंतु मी रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनर विरुद्ध भवानी हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण दाखल केला. त्याच्यानंतर स्टेट कन्झ्युमर फोरमचाही आपण त्या ठिकाणी निर्णय दाखल केला आणि EPS 95च्या पॅराग्राफ 20मध्ये एम्प्लॉयरनी काय करावे अशा प्रकारे सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि ही जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे ते सर्व्हिस प्रोव्हायडर आहे असं आपण कोर्टाला सांगितलं आणि कोर्टाने ते मान्य आहे. मग त्याने 3-4 मुद्दे ठरवले. याच्यामध्ये विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे काय, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की EPS 95 पेन्शनर हा विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे. विरुद्ध पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय त्याच्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं आणि त्यांनी जी काही आम्ही प्रेयर जी त्यांना प्रार्थना केली त्याप्रमाणे ते मंजूर करता येईल काय तर त्यांनी ते मंजूर केले. आणि अशा प्रकारे आदेश दिला की तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारदारांना सेवा पुरवण्यात कसूर केला असे जाहीर करण्यात येते. नियमाप्रमाणे मासिक वेतन द्यावे. 30 ऑक्टोबर 16 पासून 60% व्याजाने रक्कम द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या 4/11/22च्या निर्णयानुसार त्यांना निवृत्ती वेतन द्यावे आणि मानसिक त्रासापोटी रुपये 5,000 द्यावेत विरुद्ध पक्ष क्रमांक 1 आणि विरुद्ध पक्ष क्रमांक 2 आणि 3 यांनी मानसिक त्रासापोटी रुपये 5,000 द्यावेत. तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000 द्यावेत आणि आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झालेपासून 45 दिवसाच्या आत करावी अशा प्रकारचा आदेश ग्राहक न्यायालयाने या जे 3 पार्टीज होत्या, एक रिजनल प्रायव्हेट फंड कमिशनर मुंबई, दुसरे CPF सेक्शन मुंबई आणि तिसरे होते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल डिव्हिजन अमरावती. अशा प्रकारे या तिन्ही लोकांना अशा प्रकारचा आदेश दिला आणि आपल्याला या संदर्भात न्याय मिळेल आणि ज्यांना 16 पासून आत्तापर्यंत पेन्शन लागू झाली नाही ती पेन्शन त्यांच्या सर्व्हिसप्रमाणे आणि जो सेवेमध्ये खंड पडला आहे तो वगळून त्याप्रमाणे पेन्शन त्यांची निश्चित होईल आणि पेन्शन मिळेल. आपण अशा प्रकारची ज्या वेळेला हा मुद्दा आला त्यावेळेला काय करायचा हा प्रश्न होता. म्हणून आपण असं ठरवलं की
आपण ग्राहक न्यायालयामध्ये जावं आणि ग्राहक न्यायालयामध्ये जाण्याकरता आपल्याला जो बेस होता तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि स्टेट कन्झ्युमर फोरमचा निर्णय हा आपल्या पाठीशी होता. त्यामुळे आपण या केसमध्ये विजय मिळवला. या अगोदर आम्ही जिओ 74 बाबतसुद्धा केस टाकलेली होती 2015मध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या इंडस्ट्रियल कोर्ट यवतमाळने निर्णय दिला. त्याच्यानंतर ते हायकोर्टात जावं लागलं त्यांना. हायकोर्टातही आम्हाला विजय मिळाला. हायकोर्टात MSEBीने हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केली, पण त्यांची अपील फेटाळली गेली आणि जे जिओ 74 प्रमोशन नाकारलं म्हणून जिओ 74 ज्यांचा विड्रॉ झाला होता त्यांना थकीतबाकी मिळाली. अशाच प्रकारची एक केस आपण इंडस्ट्रियल कोर्ट अकोलामध्ये टाकली. डिपार्टमेंटल एन्क्वायरीमध्ये डिपार्टमेंटल एन्क्वायरी ही चुकीच्या पद्धतीने झाली आणि त्याच्यामुळे त्या एम्प्लॉयवरती अन्याय झाला आणि म्हणून त्याला न्याय मिळण्यात यावा अशा प्रकारची आपण याचिका इंडस्ट्रियल कोर्ट अकोला येथे टाकलेली होती आणि त्याचा निकाल लागून त्याच्यावर जी कार्यवाही केली होती सस्पेन्शन पिरियड इज पनिशमेंट आणि 2 इन्क्रिमेंट विथ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हे औद्योगिक न्यायालय अकोला यांनी रद्दबातल ठरवले आणि त्याला न्याय दिला. त्याचे दोन्ही इन्क्रिमेंट विथ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जे आहे ते त्यांना परत मिळतील आणि सस्पेन्शन पिरियड पनिशमेंट ते सुद्धा त्या ठिकाणी सस्पेन्शन पिरियड पनिशमेंटचा जो निर्णय होता तो रद्दबातल ठरल्यामुळे त्या पिरियडचा जो पेन्शनचा फरक आहे किंवा इन्क्रिमेंट जे लावण्याचा प्रश्न आहे ते पूर्णतः या ठिकाणी त्यांना सोल्युशन मिळालं. अशा प्रकारे आपण जेव्हा प्रयत्न करतो त्या वेळेला आर्ग्युमेंटच्या प्रमाणे कोर्ट निर्णय घेत असते. आपल्यासमोर जे 2 बाजू असतात, एक विरुद्ध बाजू आणि जो बचाव पक्ष, तर त्या ठिकाणी आपण जे काही प्रकरण कोर्टात टाकतो त्याप्रमाणे सुनावणी होते, आर्ग्युमेंट करतो आपण. दुसरा जो पक्ष असतो विरोधी पक्ष तो नेहमी आक्षेप घेतो आणि या आक्षेपावरती ज्यांनी केस टाकली त्यांनी उत्तर दिल्यानंतर मग त्याच्यावरती कोर्ट निर्णय देतो. अशा प्रकारे अनेक घटना असतात आणि म्हणून ज्याच्यावरती अन्याय झाला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या सर्व बाबी आपल्याला कराव्या लागतात. अर्थात की एम्प्लॉईवरती अवलंबून आहे की त्यांनी तो अन्याय सहन करायचा की त्याला चॅलेंज करायचा. तो असो. पुन्हा एकदा आजच्या पुस्तक दिनाच्या शुभेच्छा. कारण पुस्तकं वाचल्यानंतर आपलं ज्ञान वाढते आणि ज्ञान संवर्धन झालं की आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना आपल्याला जागृत करता येतात आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की शिकत शिकत जगावे, जगत जगत शिकावे आणि त्यामुळेच विद्या विनयेने शोभते. अशा प्रकारे आजच्या पुस्तक दिनाचे महत्त्व आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.